श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 152। देवी पुढे म्हणाली, महापुण्यवान लोक मरण पावताच आपल्या पुण्य प्रभावाने स्वर्ग किंवा विद्याधरांचे नगर कल्पनेने निर्माण करून त्यातील सुखांचा उपभोग घेतात. मग भौम स्वर्गातून इलावृत्त वा किंग पुरुष अशा भूतलावरील पवित्र स्थानी ते जन्म घेतात आणि अखेरीस भरतखंडातील पुण्यवान व श्रीमान मनुष्याच्या कुळात जन्म घेतात. मध्यम पुण्यवान लोक मरणमोह अनुभवल्यावर आकाशात वायू रूपाने राहतात. मग यक्ष किन्नर अशी कामसंचारी रूपे धारण करून नंदनवन वा चैत्ररथवन यात विहार करतात. तेथून वायू वा पर्जन्यवृष्टी यांच्याद्वारे धान्य बीजात शिरतात आणि कर्मानुसार ज्या कुळात जन्म घ्यायचा आहे त्या कुळातील पुरुषाच्या शरीरात अन्नरूपाने प्रविष्ट होऊन रेतरूप पावतात आणि स्त्रीच्या गर्भात शिरून मनुष्य शरीर धारण करतात. सामान्य पुण्यवान मनुष्याची स्थिती साधारण अशीच पण कमी सुखाची असते. थोडक्यात म्हणजे मृत मनुष्याचा जीव मरणरूपी मूर्छेचा अनुभव घेतल्यावर क्रमाक्रमाने किंवा एकदम आपल्या कर्मांनुसार सुखदुःख भोगतो. मरणानंतर जीव आत्म्यावर अनेक प्रकारचे अध्यास करीत असतो. प्रथम आपण मृत झालो अशी जीवांची भावना होते. मग आप्तांनी 12 दिवस पिंडदान केल्यामुळे आपण शरीरधारी झालो आहोत असे ते समजतात. 13व्या दिवशी केलेल्या पाथेय श्राद्धामुळे यमदूतांबरोबर आपण यमलोकी चाललो आहोत असे त्यांना वाटते. पुण्यात्म्यांना वाटेत उद्याने दिसतात आणि विमानाचे दिव्य सुख प्राप्त होते. पातकी जीवांना वाटेत बर्फ, काटेकुटे व खाचखळगे यांनी भरलेल्या जंगलातील क्लेश सहन करावे लागतात. मध्यम पुण्यवान जीवांनाही आपला मार्ग सुखकर वाटतो. सामान्य पुण्यवान जीवांना आपण यमलोकी आलो आहोत, यमराज आसनावर विराजमान आहेत आणि चित्रगुप्त पापपुण्याचा आढावा घेत आहे असा अनुभव येतो. म्हणजेच प्रत्येक प्राणी आपल्या वासनांप्रमाणे भिन्न भिन्न संसारांचा आत्म्यावर आरोप करीत असतो. संसारात जीवाला जे जे पदार्थ, आचार किंवा अर्थक्रिया अनुभवाला येत असतात त्या सर्व स्वप्न स्थितीप्रमाणे असतात. प्रत्येकाचे स्वप्न जसे निराळे असते त्याचप्रमाणे प्रत्येकाला प्रतीत होणारी संसाराची स्थिती देखील भिन्न असते. हे सर्व स्वप्नदृष्टीने किंवा भ्रमदृष्टीने भासत असते. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मात्र देश, काल, क्रिया यांच्या दीर्घतेमुळे भासणारा हा प्रपंच आकाशाप्रमाणे शून्यवत आहे. त्या रूपाने देखील ज्ञानस्वरूप आत्माच स्थित असून आत्म्याहून निराळे असे काहीही अस्तित्वात नाही. यमाच्या आज्ञेवरून कर्मांची फले भोगण्यासाठी मी स्वर्गात किंवा नरकात जात आहे. त्यानंतर मी निरनिराळ्या योनींमध्ये प्रवेश करीत आहे असे अनुभव जीवाला येतात. मनुष्य योनीत आल्यावर जेव्हा आपल्या उत्पत्ती संबंधाने तो शोध घेऊ लागतो तेव्हा ग्रंथांच्या अवलोकनाने मी प्रथम धान्याचे बीज झालो व अंकुरादी रूपातून धान्य झालो हे ज्ञान त्याला प्राप्त होते. जीव धान्य बीज रूपाने असताना त्याची इंद्रिये अव्यक्त असतात. त्यामुळे त्यावेळेच्या स्थितीचे ज्ञान त्याला त्यावेळी होऊ शकत नाही. ते ज्ञान त्याला मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावरच होते. अशा रीतीने धान्यरूप पावलेला जीव अन्नरूपाने मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो. अन्नाचे पुढे रेत होऊन ते स्त्री गर्भात वाढू लागते आणि मातेच्या उदरातून जीव मनुष्य लोकात प्रवेश करतो. हे सर्व त्याच्या पूर्व कर्मांनुसार घडत असते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.